जन आक्रोश मोर्चा ना सत्तेसाठी ना राजकारणासाठी मोर्चा निघणार आपल्या लेकीसाठी। शेवगाव शहरामध्ये लवजिहाद आणि धर्मांतराच्या बळी झालेल्या लेकीच्या न्यायासाठी हिंदू जन आक्रोश मोर्चा, हिंदू जन आक्रोश मोर्चा, हिंदू जन आक्रोश मोर्चा। ठिकाण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते क्रांती चौक मोर्चा। सर्वचे ठिकाण क्रांती चौक, वेळ सायंकाळी 6 वाजता। सकल हिंदू समाज म्हणून आम्ही सर्व तुमच्या सोबत आहे। संवाद साधण्यासाठी मी निमंत्रित करतोय आरपीआय पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष माननीय श्री नानासाहेब वाघमारे यांना। जरा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये नाना भाऊंचं आपण या ठिकाणी स्वागत करायचं आहे। अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत जनते राजे छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजमाता अहिल्यामाई होळकर, विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता क्रांतिबा ज्योतिराव फुले, राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले, राजमाता जिजाऊ, साहित्य रत्न साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, नरवीर उमाजीराजे नाईक या सर्व महापुरुषांच्या विचाराला अभिवादन करून आज या शेवगावमध्ये लव जिहादाच्या माध्यमातून आमच्या भगिनीचा जो बळी गेला त्याच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून हिंदू जन आक्रोश निषेध मोर्चेचं आयोजन केलेलं आहे। या मोर्चेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्रातील जिहाद्यांचा कर्दनकाळ ज्यांना संबोधलं जातं ते आमचे हिंदुत्ववादी आमदार संग्राम भैया, तसेच ज्याने आता अतिशय चांगल्या भाषेमध्ये इथल्या जिहाद्यांना वॉर्निंग दिली त्या आमच्या आमदारताई, हिंदुत्वाचा ज्वालामुखी म्हणून या भागामध्ये जे प्रसिद्ध आहे ते आमचे सागर भैया व या निषेध मोर्चाचं ज्यांनी नियोजन केलं चांगल्या पद्धतीचं ते व्यासपीठावरील महाराज व ज्यांनी संध्याताईवरती झालेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संघर्षाची ठिणगी या शेवगावमध्ये निर्माण केली ते माझ्या समोर बसलेले सर्वच हिंदुत्ववादी असणारे, हिंदुत्वाच्या अस्तित्वाची लढाई लढणारे माझे सर्व हिंदू बंधू आणि भगिनींनो, आज खऱ्या अर्थानं जर बघितलं या महाराष्ट्रामध्ये फक्त सध्या ताईचाच बळी गेला नाही लव जिहादाच्या माध्यमातून, अशा अनेक संध्याताईंचा बळी या महाराष्ट्राच्या मातीनं बघितलाय। हिंदुत्वाचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी, हिंदू धर्माचं रक्षण करण्यासाठी ज्या छत्रपती शिवरायांनी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदुत्व पेरलं त्या हिंदुत्वावरती घाला घालण्याचा या ठिकाणी जिहाद्यांचा प्रामुख्याने प्रयत्न चालू आहे। तो प्रयत्न आपल्याला मोडून काढायचा आहे, कारण संग्राम भैया तुमच्यासारखी माणसं अनेक आमदार या ठिकाणी जोपर्यंत सभागृहामध्ये या जिहाद्यांच्या विरोधामध्ये लक्षवेधी मांडणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने ही व्यवस्था थांबणार नाही। आज काय दोष होता त्या आमच्या ताईचा, 16व्या वर्षी तिला जीव गमवावा लागला
आणि आम्ही या ठिकाणी काय करतोय, आम्ही त्या ताईच्या फोटोला हार घातलाय, निषेध सभा घेतोय. बांधवांनो, मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो, त्या ज्यांना माझी वॉर्निंग आहे, या शेवगावच्या स्टेजवरून माझी त्यांना वॉर्निंग आहे. आता इथून पुढच्या काळामध्ये आम्ही निषेध व्यक्त करणार नाही, डायरेक्ट शिरछेद केला जाईल, या ठिकाणी दखल घेतली पाहिजे. कारण आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचाराची औलाद आहे. प्रशासनाला मला सांगायचं आहे, या लोकांना नुसतं तुम्ही अटक करून आमच्या डोळ्यामध्ये माती टाकण्याचं काम करू नका. जोपर्यंत त्यांना फाशीची शिक्षा होणार नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं आमचा हा लढा थांबणार नाही. ही गोष्ट तुम्हाला मी या ठिकाणी सांगू इच्छितो. तोपर्यंत आम्ही आमच्या या बहिणींचे अब्रू रस्त्यावरती मांडायचे, कुठापर्यंत हिंदुत्वावरती घाला घालून घ्यायचंय. अरे आता तरी आपणाला या हिंदुत्ववादी काम करणाऱ्या लोकांच्यासाठी आदर सन्मान आणि सत्कार करणं काळाची गरज आहे. आज सुद्धा या लोकांच्या माध्यमातून आज ही हिंदू धर्मामध्ये संभ्रम अवस्था निर्माण झाल्या. भैया, जे लोक हिंदुत्वासाठी काम करतात, हिंदू धर्मातच काही लोक या ठिकाणी त्यांच्यावरती हसतात आणि वेडे झाले म्हणून सांगतात. आता भैयांना सुद्धा अनेक लोक म्हणत असतील, हा आमदार आहे तरी सुद्धा हिंदुत्वासाठी वेडा झालाय, कारण छत्रपती शिवरायांच्या विचाराची औलादी हिंदुत्वासाठी वेळी असते, हे तुम्हाला प्रामुख्याने सांगावं लागेल. म्हणून मला या ठिकाणी असलेल्या माझ्या सर्व बांधवांना, माझ्या भगिनींना मला सांगायचं आहे, आता ज्या माझ्या संध्याताईने हिंदू धर्माचं अस्तित्व टिकवण्यासाठी जीव गमावला, आत्महत्या केली, मला या ठिकाणी माझ्या भगिनींना सांगायचं आहे, आत्महत्या करण्याची गरज नाही. आता फक्त तुम्ही हत्या करा, आम्ही काय करायचे ते बघून घेईल. कुठवर आम्ही आत्महत्या करायचे, कुठवर आम्हीच मरायचंय. या जिहाद्यांचा सुस्वाद, या सोहेल शेख सारख्या नालायक नराधमाचा सुस्वाद फक्त महाराष्ट्रामध्येच नाही तर या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये आहे. म्हणून आम्ही संग्राम भाईच्या मदतीनं या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हिंदुत्वाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि औरंग्याच्या औलादी मोडून काढण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न करतोय. मी त्या जिहाद्यांना सांगू इच्छितो, आम्ही छत्रपती शिवरायांच्या विचाराची औलाद आहे, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचाराची औलाद आहे, आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची औलाद आहे. आम्ही हत्यारे ठेवलेले आहेत, चालवायला विसरले नाही. अजून आमच्या मनगटामध्ये तीच ताकद आहे, या महाराष्ट्राच्या मातीला दाखवून दिलेलं आहे. बांधवानं, गेले अनेक वर्ष या हिंदुत्वावरती घाला घालण्याचा या जिहाद्यांचा प्रयत्न चालू आहे. संग्रामबाया, तुम्ही आणि आमच्या आमदारताई यांनी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये या जिहाद्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन आणि आमचा मोर्चा थांबणार नाही, याची दक्षता घ्या. त्या जिहाद्यांना फाशी झाली पाहिजे, एवढी आमची प्रामुख्याने सकल हिंदू समाजाच्या वतीने मागणी आहे. माझा आंबेडकरी समाजाला सुद्धा सांगणार, बांधवांनो, गेले अनेक वर्ष आम्हाला हिंदुत्वाच्या विरोधामध्ये लढण्यासाठी आमच्या खांद्यावरती बंदुका ठेवण्याचं काम केलेलं आहे. बंदुका ठेवून हिंदुत्वाला शिव्या देण्याचं, हिंदुत्वाला विरोध करण्याचं षडयंत्र या जिहाद्यांच्या काही स्वतःला पुरोगामी समजणाऱ्या माणसांनी चालू केलेलं आहे. कुठंपर्यंत आम्ही यांचं ओझं डोक्यावरती आणि खांद्यावरती घेऊन चालायचं आहे. आता बास करा, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जे संविधान आहे ते संविधान आम्हाला या ठिकाणी इथल्या जिहाद्यांना नेस्तनाबूत करण्याची परमिशन देते, तुम्हाला मी ठामपणे सांगू शकतो. आज या व्यवस्थेमध्ये तुम्हाला सामील व्हावं लागेल, कारण या जिहाद्यांच्या माध्यमातून अहिल्यानगरमध्येच या बाबासाहेबांची विटंबना झाली, छत्रपती संभाजीनगरमध्ये बाबासाहेबांची विटंबना झाली, आमच्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिहाद्यांच्या माध्यमातून समाजावरती हल्ले झाले. परंतु आम्ही या ठिकाणी त्या जिहाद्यांचा वचपा काढण्यासाठी आम्ही समाजाला एकत्र यायला सांगतोय, कारण जोपर्यंत हिंदुत्व तुम्ही खांद्यावर घेऊन जाणार नाही, छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व जोपर्यंत तुम्ही जोपासणार नाही,
तोपर्यंत खऱ्या अर्थानं तुम्ही या देशामध्ये प्रगती करू शकणार नाही, हे मी तुम्हाला ठामपणे सांगू इच्छितो. बांधवांनो, जोपर्यंत डोक्यामध्ये बाबासाहेब आणि मनगटामध्ये छत्रपती शिवाजी महाराज राहणार नाहीत, तोपर्यंत या जिहाद्यांचा बिमोड होणार नाही, हे तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्या. आज हा जनसागर आमच्या ताईच्या श्रद्धांजलीसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलाय. प्रशासनाला मला सांगायचंय, जर या जिहाद्यांना फाशी झाली नाही तर येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवरायांचं भगवा वादळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जिहाद्यांचा बिमोड केल्याशिवाय का बसणार नाही, हे तुम्हाला मी प्रामुख्याने सांगतो. म्हणून या माझ्या सगळ्या मायमावल्यांना सांगायचं आहे, छत्रपती शिवाजी महाराज घराघरामध्ये जन्माला आले पाहिजे. त्यासाठी घराघरामध्ये जिजाऊ मातेचा जन्म झाला पाहिजे. कारण काय लोकांची मानसिकता आहे की छत्रपती शिवाजी महाराज जन्मले तर शेजाऱ्याच्या घरात जन्मू दे आणि त्याने आमचं संरक्षण करू दे. आज आमची मायमाली जोपर्यंत सांगणार नाही की छत्रपती शिवाजी महाराज माझ्या पोटाला आणि माझ्या घरामध्ये जन्मू दे आणि त्यानं हिंदुत्वाचं संरक्षण करू दे, त्याने माझ्या मायमावल्यांचं संरक्षण करू दे, तोपर्यंत या जिहाद्यांचा बिमोड होणार नाही. ही गोष्ट का प्रामुख्याने लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, काय झालं, या निसर्गाला सुद्धा मान्य नाहीये या जिहाद्यांचं अस्तित्व या देशामध्ये आणि या धर्तीवरती असलं पाहिजे. त्यामुळं तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, जिहाद्याचा बिमोड करायचा असेल तर छत्रपती शिवरायांचं हिंदुत्व जिवंत राहिलं पाहिजे आणि ते हिंदुत्व आपल्या माध्यमातून जिवंत राहिलं पाहिजे. त्यामुळे संविधानाचं रक्षण जोपर्यंत आपण हिंदुत्ववादी संघटना करणार नाही, बांधवांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार या देशामध्ये जन्माला येतानाच घ्यावे लागतं. कारण या संविधानाच्या माध्यमातून इथल्या प्राण्यालाच काय, इथल्या माणसालाच काय, इथल्या पाला पाचोळ्याला संरक्षण आहे. कारण इथला पाला पाचोळा जरी तोडायचा झाला तर गव्हर्नमेंटची परमिशन घ्यायला लागते. इतका मोठा कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी लिहिलाय. परंतु काय मानसिकता, जातीयवादी मानसिकतेच्या लोकांनी, काहीतरी जिहादी मानसिकतेच्या लोकांनी सगळे महापुरुष वेगवेगळ्या जातीच्या माध्यमातून जखडून ठेवण्याचं काम केलंय. त्या जातीमधून बाहेर पडलं पाहिजे आणि हिंदुत्व म्हणून या देशामध्ये निर्माण झालं पाहिजे. कारण हिंदू धर्म, छत्रपती शिवरायांचा हिंदू धर्म आम्हाला हेच शिकवतो, पहिलं या देशावरती प्रेम करा. या देशामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसं हिंदुत्ववादी असला पाहिजे आणि या देशावरती प्रेम करता आलं पाहिजे. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये संग्राम भैया, आम्ही कायमस्वरूपी तुमच्या सोबत आहे. या हिंदुत्वाच्या अस्तित्वासाठी या महाराष्ट्रातल्या जिहाद्यांचा पूर्णपणे बिमोड केल्याशिवाय आम्ही गबसत नाही, एवढंच तुम्हाला मी या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जय असो, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, जय असो. जय भीम, जय शिवराय, जय श्रीराम. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.